पण हे 400 पार आकडा करण्यामागे हे बीजेपीचं सरकार या ठिकाणी आपलं संविधान बदलू पाहते. आम्हाला हे संविधान बदलण्याचं रोखायचं आहे म्हणून 400 पार हा आकडा आपल्याला कधी त्या ठिकाणी जाऊ द्यायचा नाही. या निमित्तानं मी सांगतो, कारण हे संविधान जर बदललं या देशाचं, या देशाची लोकशाही धोक्यात येईल. एवढंच नाही, इतर देशामध्ये आपण बघतो हुकुमशाही पद्धत, हुकुमशाही राजवट. या देशामध्ये जर संविधान बदललं तर हुकुमशाही राजवट आल्याशिवाय राहणार नाही. याच्यासाठी आम्हाला संविधानाच्या विरोधात, या सरकारच्या विरोधात आम्हाला ही निवडणूक लढवायची पहिला मुद्दा आहे. बाकी तर आहेत, या जुलमी सरकारने अनेकांना जेलमध्ये टाकण्याचं काम केलं. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना जेलमध्ये टाकलं. त्यांनी काय गुन्हा केला होता? दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीमध्ये आज शिक्षणाची चांगली सोय दिली, पाण्याची सोय दिली, दवाखान्याची सोय दिली. मग ह्या देशामध्ये लोकशाही आहे का हुकुमशाही आम्हाला कळत नाही. एवढंच नाही, या महाराष्ट्रामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण केलं, शिवसेनेला फोडलं, राष्ट्रवादीला फोडलं. मागच्या काळामध्ये लोकसभेच्या ह्याच्या पटलावर जो त्यांनी राष्ट्रवादीचा मुद्दा सिंचन घोटाळा अजितदादांचा काढला, श्वेतपत्रिकेवर घेतला, लागली 2 दिवसामध्ये अजितदादांनी आपलं दप्तर गुंडाळलं आणि अमित शहाच्या दारामध्ये जाऊन लोटांगण घातलं. हा इतिहास आहे. म्हणजे ह्या देशामध्ये एक प्रकारची हुकुमशाही लादण्याचा प्रकार या आज आम्हाला या ठिकाणी दिसतोय. म्हणून मित्रांनो, घाबरायचं काही कारण नाही. अनेकांनी बोललं, त्या नांदेड जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी पलायन केलं. कशासाठी? त्यांनाही 12 तारीख डेडलाईन होती. लोकांना सांगितलं वरच्या नेत्यांनी, अमित शहानी, पंतप्रधानांनी, अशोकरावजी ये 12 तारीख है, आपके सामने 2 चॉइस है, एक सीमेंट का मकान, एक गजाली का मकान. कैके वास्ते? वो तुम्हारा घोटाला परसों आदर्श का निकला वाला है. तुम कौन सा चाहते? सीमेंट का मकान चाहते या गजाली का मकान चाहते? कुणाला या गजालीच्या घरात जाऊन बसलं वाटेल सुखासुखी? सिमेंटचं घर, थंडगार एअर कूलर असताना त्या महाशयाने, अशोकरावांनी पुरं गुंडाळलं. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जे 40 वर्ष ताकद दिली अशोकरावाला, त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. रातोरात दिल्ली गाठून त्या अमित साहेबांच्या पाया पडून त्या ठिकाणी बीजेपी जॉईन केली. मला एक सांगायचं आहे, रात्रंदिवस हे इथं बसलेले कार्यकर्ते तुमच्यासाठी झगडले, जेलमध्ये गेले, मारामाऱ्या केल्या, त्यांचं काय? हाही प्रश्न या निमित्तानं आपण चर्चेला आला पाहिजे. भले तुम्ही आज खासदार झाला असाल, पण इथं बसलेली जनता आज बेवारस नाही. आज यांना वाली म्हणून माननीय राहुल गांधी असतील, आमची सोनिया गांधी असतील, नानाभाऊ पटोले असतील, माननीय आमचे नेते चंद्रकांतजी हंडोरे साहेब इथं आलेत. याचं संबोधन करण्यासाठी मला एक सांगायचं आहे, गेले असतील नेते जाऊ द्या, पण सर्वसामान्य जनता ही नांदेडची आपल्या पार्टीमध्ये आहे, आपल्या जाग्यावर आहे. या ठिकाणी मला सांगायचं आहे, मी एक सामान्य कुटुंबातला शेतकरी आहे. माझ्याकडे कुठला कारखाना नाही, कुठला दुकानं नाहीत. मी एक सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा आहे. मी 15 वर्ष 16 वर्ष आमदार होतो. माझ्याही घराण्यामध्ये माझे वडीलही 10-12 वर्ष आमदार होते. सगळ्यांना माहिती आहे. त्या जिल्ह्याचं राजकारण केलेलं आहे. मला सामाजिक कार्याचा सगळा अनुभव आहे. माझ्याकडे फक्त एक शैक्षणिक संस्था आहे, सगळ्यांना माहिती आहे. माझ्याकडे माझ्या वडिलांनी काढलेली 1960 साली शैक्षणिक संस्था काढली आणि आज माझ्या शिक्षण संस्थेमध्ये 6000 विद्यार्थी शिक्षण घेते. सर्व जाती धर्माची माणसं आहेत.